दशक 6वा, समास 9वा, सारशोधन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिदं, चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात. न चले जेथे यो जातो मरुदंश जोक्षिततले. संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाविदं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. काल आपला जो समास संपला आहे दृश्य निरसन. त्या ठिकाणी मी कोण हे जाणावे. समर्थ या ठिकाणी म्हणतात आहे मी कोण हे जाणावे. खरं म्हणजे प्रत्येकाला ही जिज्ञासा आहेच. हे जे सांगतात आहेत ना, हे प्रबोध आहे. प्रत्यक्षामध्ये बोध जो आहे ना, तो प्रत्येकाला वाटतंच मी कोण आहे. असं का वाटतं? कारण की आपली एखादी गोष्ट मी आहे म्हणून एखादी गोष्ट जेव्हा करतो, मी आहे असं गृहीत धरून जेव्हा एखादी गोष्ट करतो, तेव्हा मी कोण आहे हे त्याला माहिती असतं. किंवा मला जे हवं आहे ते व्हायला पाहिजे असं जे वाटतं त्याला स्वतःचा बोध असतो. पण प्रत्यक्षामध्ये ते असत्य आहे. ते जे जाणतो असं वाटतं, ज्या ठिकाणी बुद्धी आहे, ज्या ठिकाणी चित्त आहे, ज्या ठिकाणी अहंकार आहे, त्या ठिकाणी मी जाणणं शक्य नाही. त्यांनी म्हटलं आधी मनबुद्धी चित्त अहंकार. अरे सगळ्यात आधी वसंत पंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. काल आपण बाप्पाचा आशीर्वाद घेतलेलाच आहे आणि बाप्पाच्या आशीर्वादानंतर आज वसंत पंचमीच्या शारदेला आपण नमस्कार करून आजच्या या निरूपणाला खरं सुरुवात करायला पाहिजे. या पद्धतीने आपण विचार जर केला म्हणजे शारदा जी बुद्धी देते, शारदा जी मती देते, गणपती बाप्पा जी मती देतो ती खरी मती आहे. आणि प्रत्यक्षात सरस्वती ही पूजनीय म्हणजे देवीचं स्वरूप नसून, योगवसिष्ठामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की जे देवीचं स्वरूप नाही आहे ते प्रत्यक्षामध्ये आपल्यामध्ये जर ती वृत्ती आणि ती बुद्धी जर जागृत झाली तर ती सरस्वती आहे. ती गुप्त आहे म्हणतात ना, तसंही सरस्वतीला गुप्ततेशी फार संबंध आहे. हे सगळंच गुप्त आहे, पण त्यातले तर सरस्वतीच्या बाबतीत तरी गुप्ततेचं फारच प्राधान्य आहे. गंगा यमुना सरस्वती. सरस्वती गुप्त, एक ज्ञानाची एक प्रेमाची आणि तिसरी गुप्त काय असते मग ही जी गुप्तता आहे ती गुप्तता म्हणजे ब्रह्मांडाकडे नेणारी शक्ती आहे. मग ती शक्ती
एखादं सगुण रूप जसं आपण रामाचं रूप धरतो, तसं ते सगुणामध्ये आपल्याला सरस्वतीचं रूप, पांढरे कपडे, ते तिचं मयुरावर वाहन, वीणावादिनी, या सगळ्याचा आज अर्थ सांगायचा आहे आपल्या तत्त्वज्ञानामध्ये रात्रीच्या. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ती सरस्वती जी आहे ती गुप्त आहे. गुप्त आहे म्हणजेच आपल्याला जे समजतं ते ज्ञान नाही. मग आता त्यामध्ये सगळंच आलं. जे जे आपल्याला समजतं आहे असं वाटतं ते सगळं नाही. नेती नेती, हे नाही ते नाही, ते नाही ते नाही. यावरती तर अतिशय सुंदर अभंग आहेत सगळ्यांचे, म्हणजे ज्ञानराज प्रभूंचे. हे नाही बा ते नाही, हे पण नाही ते पण नाही, हे पण नाही ते पण नाही, करत करत काय आहे. मग मी कोणकडे जात असताना हे नाही ते नाही तर आहे काय. यासाठी जर प्रयत्न असेल ती सरस्वतीची कृपा आणि तीच बाप्पाची कृपा, ह्या दोन गोष्टींची कृपा झाली बरोबर तर शंकरापर्यंत जायला मार्ग. कसा आपला निसर्ग आहे आणि कसे आपले सण आहेत. मला तर अगदी जेव्हापासून असं लक्षात यायला लागलं ना, तेव्हापासून प्रकृतीचा खेळ कळावा हे जे माझं वाक्य आहे ना, त्याला बोधक असं वातावरणच दिसतंय सतत. मग या सगळ्यांचा जेव्हा शोध घेतो तेव्हा असं वाटतं की त्यांचं म्हणणं असं आहे, मी कोण हे जाणावे, म्हणजे हेच खरं ज्ञान आहे, बाकी अन्यथा सगळं अज्ञान आहे. जय जय रघुवीर समर्थ. जे खरं जाणायला पाहिजे ते जर जाणलं तर बाकी सगळं सगळं अज्ञान आहे. म्हणजे जेही मला वाटतंय ते सगळं अज्ञान आहे. कारण वाटणे ह्यातून अज्ञानाची निर्मिती आहे. न वाटणे, निर्विकार होणे, आहे त्या स्थितीत स्थिर होणे, अशी जर एखादी अशी शांत अनाहत्या वीणेचा नाद जो ऐकू आला, ओंकाराचा नाद जर झंकारला गेला तर त्या नादाला पकडा म्हणतात आहे. बाकी सगळं खोटं आहे. त्या नादातून तुम्ही सोहम, म्हणजे त्याचा हंस वाहन आहे तिचं पुन्हा, म्हणजे किती बोलण्यासारखे सरस्वतीवर. ते हंस म्हणजे सोहम, आपला अजपा जप जो श्वासावर नियंत्रण करू शकतो अशा प्रकारचा. तसा दुसरा अर्थ आहे की हंस म्हणजे निरक्षर विवेक करतो, जे चांगलं आहे ते घेतो आणि बाकीचं टाकून देतो. अशा प्रकारची जी साधना आहे ती हंस साधना म्हणजे सोहमची साधना दासबोधामध्ये पण सांगितलेली आहे. आमचे सद्गुरू मला म्हणाले होते, म्हणजे आपले मोहन बुवा, की आपल्याला सोहम साधना शिकायची आहे. मग अशा पद्धतीने ज्यांचा अभ्यास झाला आहे तो सोहम म्हणजे हंसवाहिनी शारदेची उपासना आणि तिचे आशीर्वाद. आणि नेमके ते दिवस, काल आणि आज पुढे आपल्याला शिवापर्यंत घेऊन जाणारे आहे. मग हे मी कोणचा जो ज्ञान आहे ते बाकी सगळं अनन्य व्हावे, मग समाधान ते स्वभावे अंगी बाणे, यावरती आपण भरपूर विवेचन केलं. कारण त्याचा परिणाम, त्या सगळ्या गोष्टींचा जे करत नाही त्याचा परिणाम, केल्याचा परिणाम तर आपण भोगला. आत्तापर्यंत जे काही केलं त्याचा परिणाम आपण भोगला. आनंद, सुख आणि दुःख आपण भोगलं. आता सुखदुःखाच्या परे आनंदाकडे जर जायचं असेल तर बाकी आता त्यांनी म्हटलं की चित्तामध्ये सतत समाधान टिकलं पाहिजे. चित्तामध्ये सतत समाधान हे टिकलं पाहिजे, तर आणि तरच ती गोष्ट आपल्याला प्राप्त होऊ शकते. अन्यथा ती अप्राप्य, गुप्त असं रहस्य आहे. आता रहस्य जर शोधायचं असेल तर खणावं तर लागेलच. आणि खणायचं काय आहे? मूर्तिकार जसा मूर्ती तयार करतो, अतिशय सुंदर उदाहरण आहे ते. मूर्तिकार तयार करत असताना बाकीचं नको असलेलं काढून टाकतो आणि मूळ रूप तिचं प्रगट करतो. तसं आपल्यामध्ये जे नको आहे ते काढून टाकायचं आणि मूळ रूपामध्ये त्या व्यक्तीला, म्हणजे ती सरस्वती दुसरी कोणी नसून आपली स्वतःच्या बुद्धीमधला निघून गेलेला अहंकार, अज्ञान आहे, अविद्या आहे. मग जे अविद्या, अज्ञान, अहंकार निघून गेल्यानंतर जी मूळ स्वरूपामध्ये विद्या राहते ती म्हणजे सरस्वती भगवंत हृदयस्थ आहे. जय जय रघुवीर समर्थ. याचं बोलणं हे बोलणं नसलं पाहिजे. हे बोलणं, आता मला प्रत्येक वेळी जेव्हा मी असं बोलते ना, कारण हे विषय त्याच्यात येतात आणि बोलणं होतं, पण त्याचा अनुभवसुद्धा घेतला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा तर शंकराचार्य म्हणतात की अनुभव, समर्थ म्हणतात अनुभव घेतला नाही एका कणाचा तरीसुद्धा बाकीच्या गोष्टी अगदी न्यून आहेत. मग आता अनुभव पण घेतो, त्या अनुभवावर बोलायचं नाही, कारण की ते अनुभव वैयक्तिक असतात. असं म्हटल्यानंतर हा जो आनंद टिकतो आहे, हे जे समाधान टिकतं आहे, कुठे ना कुठेतरी काहीतरी घडतं आहे, असं म्हटल्यानंतर ह्या निदान वक्त्यावर तरी विश्वास बसावा. वक्त्यावर नाही, वक्तव्यावर विश्वास बसावा. वक्तव्य जे करतो ते आतून उत्स्फूर्त असं आलेलं. जसं काल उत्स्फूर्त गणेश मंदिरामध्ये गेलो, जागृत मंदिरामध्ये गेलो, स्वयंभू गणपतीचं दर्शन झालं. आणि गंमत अशी आहे की 20 वर्ष ज्या व्यक्तीने साधना केली, 20 वर्ष, आणि हा 21वा वर्ष, बरोबर 21 आकडा घ्यायला आवडतो गणेशाला. त्यांनी जर ऐकलं तर त्यांना ते आश्चर्य वाटेल की 20 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. इतका कठीण आहे तो गड चढणं. त्या ठिकाणी त्यांनी पोती नेऊन आणि त्या गणेशाची आराधना करून ते सगळं तयार केलं. आणि ते सगळं केल्यानंतर 21वा वर्ष जे आहे त्या ठिकाणी त्यांचा बालाचा जन्म त्यांना अशा पद्धतीने करता आला, ज्याचे सगळ्या रस्त्यावर त्यांनी बॅनर्स लावले होते की माझ्या ही 21 वर्षाची तपश्चर्या फळाला आली. आता हे कशाचं फळ म्हणावं आपण?
आपण नुसतं क्रेडिट घ्यायला गेल्यासारखं झालं, बोलणं झालं, माझ्या हाताने जन्म झाला आणि या सगळ्या गोष्टी हा वक्तव्याचा भाग झाला की नाही आता. मग या सगळ्या अनुभवांनी असा अनुभव आल्यानंतर बाकीचे सगळे अनुभव दुय्यम वाटतात. 20 वर्ष 21 वर्षाची तपश्चर्या त्या माणसाची, आता त्याचा पाय नाही, त्याला लंगडा व्यक्ती, आणि सरळ त्या गडावर चढतो जे सर्वसाधारण लोकांना सुद्धा चढलं नाही. ते 3 दिवस जाऊन राहिले तिथे, त्या सगळ्यांची व्यवस्था केली. मग ही शक्ती आणि ही भक्ती म्हणजेच देवाचं रूप आहे असं आपल्याला आता स्पष्ट दिसायला लागलेलं आहे. म्हणजे शब्दांवर न, वक्त्यावर न विचार करता वक्तव्यावर जर विचार केला तर अनुभवी वक्ता आहे असं समजलं तरी आपल्याला आनंद मिळू शकतो. मग हा अनुभव कोण देत आहे? समर्थ देत आहेत का? हा अनुभव काल गणपतीने दिला, कारण असंख्य लहरी त्याच्या जन्माच्या दिवशी वातावरणात असतात. आणि दुसरी आज आपली सरस्वती माता, या सगळ्यांना वंदन करून आपण आपल्या समर्थांची कृपा घेतच असतो. गुप्त आहे उदंड धन. आता समास 9वा सारशोधन. ते म्हणतात आहे गुप्त आहे उदंड धन. हे धन जे आहे ना ते गुप्त आहे आणि उदंड आहे. गुप्त आहे आणि उदंड आहे. आता उदंड आहे आणि गुप्त कसं? उदंड आहे तर घेता घेता किती घेशील दो कराने, किती घेशील तितकं कमी आहे प्रत्यक्षात. इतक्या काही गोष्टी आपण घेतो तरी उदंड असा हा शब्द त्याला लागू शकत नाही. उदंड हा शब्द त्याला लागू शकत नाही, कारण ते शेवटी मर्यादित आहे. काहीही झालं तरी ते शेवटी मर्यादित आहे. आणि शब्दांच्या पलीकडलं जेव्हा आपण एखादी गोष्ट भांडवल मिळतं त्याला गुप्त धन म्हटलं आहे. आता गुप्त राहिलं असं वाटतंय का आपल्याला? निदान असं वाटायला लागलं की हे सगळं काहीतरी ब्रह्मांडात वेगळं आहे. मग ते गुप्त कसं राहिलं? आहे, अजूनही गुप्त आहे. जर त्याचा अनुभव घेतला नाही तर ते गुप्तच आहे. जर त्याचा अनुभव घेतला कणाचा तर बूंद, आता त्या म्हणतात गागर में सागर. मग ह्या गागर में सागर म्हणजे एका शीतावरून भाताची परीक्षा. तसं छोट्याशा आनंदातून जर त्यामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न केला तर बाकी काय मिळेल ते गुप्त धन आहे. म्हणजे ते गुप्त का म्हणावं लागतं आहे अजूनसुद्धा? कारण ते आपल्याला अनुभवता येत नाही. मग काय जाणीती सेवक जन, तयासा आहे ज्ञान बाह्याकाराचे. सेवक आहेत म्हटलं ते. हे जे सेवक आहेत, पूजा करतात आहे, उपासना करतात आहे, वाचन करतात आहे, मनन करतात आहे, चिंतनसुद्धा करतात आहे, असे सेवक आहे. कसे सेवक आहेत? सेवक म्हटलं आहे बरं. बघा आता सेवकसुद्धा कामाचा नाही पडत आहे नुसत्या. सेवा केली तरीसुद्धा चालत नाही आहे. त्यालासुद्धा काहीतरी त्याला म्हणतो आपण ज्या उद्यापन पाहिजे. सेवेलासुद्धा उद्यापन पाहिजे, कारण ती सेवा फलद्रूप झाली पाहिजे. त्याचं फळ जर आपल्या हातात नाही पडलं तर उपयोग नाही म्हणतात. शंकराचार्य तर स्पष्ट म्हणतात. आणि उपनिषदामध्ये तर सरस्वतीचं म्हणजे सरस्वतीचं देवीचं स्वरूप ते मानतच नाही. जर एखाद्याच्यामध्ये जागृती झाली आणि ते सत्यतत्व उदयाला आलं तर तेच सरस्वती आहे. कशी पूजा करणार? त्यांची पूजा कशी करणार असं त्यांचं म्हणणं आहे. आपणच आपली पूजा कशी करणार असं शंकराचार्य म्हणतात. कारण त्यांना त्या देवीचा अनुभव आला आहे ना. एकदा त्यांचे पाय थकले आणि असे झोपून राहिले, इतके थकले, इतके शिणले फिरून फिरून, मी आता हालू नाही शकत म्हणाले. आणि तिकडून बाई आली पाणी घेऊन. एक बाई जेव्हा आली तिला म्हणाले मी उठू नाही शकत, तुला यावं लागेल. ती म्हणे तू उठला नाही तर मी पाणी देणार नाही. मग ते म्हणे नाही मी उठूच शकत नाही. त्यांनी त्याचा काय अपमान नाही केला. माता म्हटलं तिला, पण मी उठू नाही शकत. नाही उठला तर मी निघून जाते म्हणाली. तू जर उठला नाही तर मी. हा शंकराचार्यांचा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे ते गुप्त आहे उदंड धन, त्याचा अर्थ आहे तो. ते उठून जाता ती निघायला लागली, नाही थांब माते मी उठतो, असं करून ते उठले आणि गेले. तर तेव्हा ती प्रत्यक्ष सरस्वती प्रगट झाली. कारण ती तिला म्हणत होती की तुला स्वतःला उठल्याशिवाय मी दिसणार नाही. मग हे त्यांचा जो अनुभव आहे त्यातून, जसा चांडाळाचा अनुभव आहे त्याच्यातून त्यांनी सगळ्यातून असे दृष्टांत दिले की असे देवीचं स्वरूप असं तिला द्यायला नको. आपल्यामध्ये जर ती जागृत झाली तर ती सरस्वती, यांच्या मनातही ती शक्ती जागृत झाली. ते तिच्याजवळ गेले आणि तिने सगळं काही तिला पाण्याच्या स्वरूपात म्हणजे ज्ञानगंगा त्यांच्यामध्ये मस्तकावरती बहाल झाली. त्याच्यासाठी त्यांना उठावं लागलं. सेवा तर ते सेवेचं फळ आहे. ते समर्थ म्हणतात ते सेवेचं फळ आहे. नुसतंच सेवा करत राहिलो आणि त्याच्यामध्ये मग कदाचित अहंकार येतो, त्यामध्ये कदाचित दुःख येतं, कदाचित त्याच्यामध्ये अपमान वाटतो की इतके दिवस झाले आपली, तर ते फळ नाही आहे. फळ हे आहे की केल्या क्षणापासून, ज्या क्षणापासून तुम्हाला समाधान मिळेल तर ती गुप्तता बाजूला होऊन मग ती प्रागट्य आहे. तोपर्यंत प्रागट्य नाही असं समर्थांचं सुद्धा म्हणणं आहे. कारण त्यांनीसुद्धा तसा अनुभव घेतला असेल की प्रत्यक्ष मला नुसती सेवा करून अनुभव मिळत नाही, तर मला त्या सेवेतून मिळणारं फळ अनुभवायचं आहे. पण ते कोणतं फळ आहे? ते कृष्ण म्हणतात गीतेत तसं आहे का की फळाची आसक्ती न करता तुम्ही कर्म करा? हो, हे भौतिकासाठी आहे. कोणत्याही प्रकारच्या फळाची आसक्ती न ठेवता जर तुम्ही कर्म केलं
तर ते मुक्तीला कारक आहे असं कृष्ण म्हणतो. आणि अद्वैताकडे म्हणतात आहे की हे फळ कोणतं, की समाधानाचं फळ आहे. हे समाधानाचं फळ भौतिकाकडे कसं नेणार आहे? आनंद आणि समाधान हे भौतिकाकडे नाही नेणार आहे. किंवा जे आनंद भौतिकाकडे नेत असतील ते आनंद आणि समाधानच नाही ना. त्यामुळे हे दोन भागच वेगळे आहेत. की ज्या ठिकाणी कर्म न करता फळाची आशा कर्म करून फळाची आशा करायचं नाही, हा जो सिद्धांत खोटा नाही. त्यांनी तो भौतिकासाठी सांगितलेला आहे. जो भौतिक कार्य करत असेल त्यांनी कर्म करणं आणि फळासक्ती न ठेवणं हे त्याचं कर्तव्य आहे. हे आपल्या भौतिकाचं. पण जर एखादा साधक आहे जो सेवा करतो आहे, आत्मसाक्षात्कारासाठी जो सेवा करतो आहे, त्यांनी सेवकत्व जर असेल तर नुसतं सेवक राहू नये. म्हणजे त्याला पुढे न्यायचं ना सायोज्य मुक्तीकडे. सायोज्य मुक्तीकडे जर जायचं असेल तर तो फळ मागायलाच पाहिजे त्याने. आणि ते जे फळ आहे ते स्वतःचं फळ आहे त्याचं स्वतःचंच कमायचं आणि स्वतःच अनुभवायचं, स्वतःच कमवायचं, स्वतःच अनुभवायचं. म्हणजे तो आणि तो जीव काही वेगळा नाही असा अनुभव घ्यायचा असेल तर मग त्याचं जो बाह्यात्काराकडे आहे तयास आहे जे ज्ञान बाह्यात्काराचे. ज्याला बाह्याचं ज्ञान आहे तो गुप्त वाटेल त्याला. ज्याला बाह्याचं ज्ञान आहे किंवा बाह्याचं आकर्षण आहे किंवा बाह्यामधून जो बाहेर पडला नाही तर मग त्याला याचं आकर्षण ते गुप्तता वाटेल. मग ते गुप्त ज्ञान जर स्वरूपामध्ये प्रगट झालं तर काय मजा असेल. स्वरूपामध्ये प्रगट होणं, स्वतःचा आनंद. तसं एक क्षण असं विभूती योग वाचत असताना एक क्षण असं वाटलं होतं एकदा, आपण आपलं तर कौतुक करत नाही आहे. म्हणजे हे सगळे गुण आपल्यामध्ये एखाद्या क्षणासाठी जर आले आणि आपण आपलं कौतुक केलं आणि हेच भगवंतांना अपेक्षित आहे की गुण आपल्यामध्ये आहेत असं समजून त्याची आराधना करा. मग त्या गुणांचा विस्तार होतो. आपल्यामध्ये आहे तेव्हा. आणि ब्रह्मांडाचा नियम आहे, एक कण पेरला अनेक पटीने तो देतो. मग पेराच असं की ज्यातून अनंत मिळणार आहे आपल्याला. मग ते गुप्त कसं राहील? मग ते गुप्त ज्ञान आपल्यासाठी गुप्त न राहता पुन्हा इतरांसाठी गुप्तच राहतं. की कसला आनंद आहे हा सगळा खेळ. बाह्यातकारी जे लोक, बाह्याकडे ज्यांचं लक्ष आहे त्यांना नाही कळत. या किती मोठा वेदांत सांगतायत समर्थ. आणि आपण म्हणतो अगदी सर्वसाधारण ग्रंथ आहे हा. म्हणजे लोकांना असं वाटतं बस वाचायचं आणि संपलं. त्याच्यावर ते तर म्हणतात चिंतन मनन करून सेवकत्व जरी असलं तुमच्यामध्ये तरीसुद्धा, जशी हनुमंतांची गोष्ट घडली, सेवकत्व असूनसुद्धा ते रामाला विसरत नाही. सेवकत्व असूनसुद्धा हे जे काही सगळं घडतं आहे ते सगळं त्यांच्यामुळे घडतं आहे, अन्यथा माझ्यामध्ये ती शक्ती नाही. मग तुम्ही सेवक आहात तर तुम्हाला म्हणजे एकच गोष्ट आपल्याला टिकवायची आहे. खरं म्हणजे या सगळ्या ह्याच्यातून आपल्याला एकच लक्षात येतं की आपल्याला स्थिर राहायचं आहे, आपल्याला समाधानी राहायचं आहे, आपल्याला आनंदी राहायचं आहे. दुसरा काही विषयच असला नाही पाहिजे. जो काही येईल तो येईल आणि जाईल हे आपल्याला स्थिर राहायला या क्षणापासून जर सुरुवात केली तर ते गुप्तधन आणि अनंत उदंड धन आपल्याला मिळू शकतं. आणि ते आपल्या आवाक्यात आहे. किंबहुना हे मिळवण्यासाठीच आपला जन्म आहे. जय जय रघुवीर. म्हणजे इतकं सगळं आपल्यासाठी असून आपल्या लक्षातच कसं येत नाही. इतकं जबरदस्त अज्ञानाचा पगडा आपल्यावरती बसला आहे. इतके तळमळ करून सांगतात तरी आपण त्यांना ते दाद देत नाही. म्हणजे किती भयंकर गोष्ट आहे आपली. म्हणजे किती जडत्व आहे. मग गुप्त ठेविले उदंड अर्थ आणि प्रगट दिसती पदार्थ. आता इतकं सांगितल्यावर गुप्त अर्थ जे आहे ते उदंड अर्थ जे आहेत ते गुप्त ठेवले. जे उदंड अर्थ सांगतोय तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे ते गुप्त आहे असं ठेवले. आणि प्रगट दिसती पदार्थ, तरीही पदार्थ प्रगट दिसतातच. दिसू लागतातच. पदार्थाकडे लक्ष. भारतांबेसुद्धा त्याच्यात म्हणा, मला कविता पाठ नाही आहे पण भारतांबेंनी सुद्धा सारे लक्ष बाह्याकडे. मग आपण करू दिव्य रस पान रे, आपण दोघे करू दिव्य रस पान रे असं जेव्हा ते म्हणतात कवी, तेव्हाही त्यांना कुठेतरी साक्षात्काराची जाणीव होते. सगळे जग बाह्यात्काराकडे जातं, सगळं बाह्याकडे. सगळे जन विषयाचे किडे हे त्यांच्या लक्षात शेवटी आलं. मधुमागशी माझ्या हे जेव्हा म्हणत असताना त्यांच्या शेवटी लक्षात आलं. मग जेव्हा आपल्यासमोर या गोष्टी येतात तर ते गुप्त कसं राहिलं? ज्यांचं बाह्य लक्ष आहे, ज्यांचं उदंड अर्थ आहे आणि त्यांना जर प्रगट पदार्थ दिसत असतील, मग म्हणून कालच्या गोष्टीप्रमाणे भगवंतच गायब झाले. मूर्तीतून भगवंतच गायब झालेले आहेत काल तर. आता तुझं माझ्या मूर्तीकडे लक्ष आहे ना. आता त्याची 2 कारणं आहेत म्हणा. बाहेर ते निघून जाण्यामध्ये 2 कारणं आहेत की यांना ते अतिऋणात असल्यामुळे त्यांना येता येत नव्हतं समोर, हे एक कारण आहे. आणि किती दृश्यामध्ये अडकशील, किती त्या मूर्तीमध्ये अडकशील, आता तर बाहेर ये असं म्हणून मग त्यांना मग ते प्रगट पदार्थ प्रगट जे दिसतात ते दिसणार नाहीत. असतात नाही तर काय. एवढा मोठा समुद्र आहे, एवढा मोठा आकाश आहे, सगळं आहे.
पण ते दिसणार नाही आपल्या डोळ्यांनी, आपलं त्याच्याकडे लक्ष केंद्रित होणार नाही, अशी काहीतरी व्यवस्था, मग ती गुप्तता आहे. अन्यथा सगळं बाह्य आहे. हे दोन गोष्टींचा जर विचार केला, श्रेयस आणि प्रेयसाचा, तर बाकी लक्षात येईल आपल्या की खरंच आपण खूप वेळ ह्या गोष्टींचा विचारातच दमछाक झाली. आता निदान आनंदाने या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला हलकेच भगवंत स्वतःकडे खेचेल. मग आता शहाणे शोधिती स्वार्थ अंतरी असे. आणि शहाणे जे असतात, समर्थ म्हणतात, जे शहाणे आहेत ना, ते स्वार्थ शोधतात. म्हणजे तो जसा स्वार्थी आहे तसा आपण स्वार्थी झालं पाहिजे. इतकं सगळं चांगलं असून एखाद्या व्यक्तीला घरामध्ये सगळं सुख असून सुद्धा जर त्याला ते सुख वाटलंच नाही ना, तर मग काय फायदा आहे. म्हणजे असे खूप कर्मदरिद्र लोक आहेत की घरामध्ये सगळी सुबत्ता असते, सगळं काही छान असतं, पण थोड्या थोड्या छोट्या गोष्टींनी त्यांचं बिघडतं आणि सतत ते दुःखामध्ये असतात. म्हणजे ज्यांच्याजवळ दुःख असतं ते दुःखात इतके नसतात जेवढ्या सुखातले लोक दुःखात असतात. मग हे सगळं मानण्यावर आहे ना. त्यामुळे त्यांनी म्हटलं की मानल्यानंतर अंतरी ज्यांच्यामध्ये स्वार्थ करायचं ठरलं आहे की आता मी स्वार्थ करणार, म्हणजेच मी स्वधर्म शोधणार, माझा स्वधर्म मी बघणार म्हटलं, तर मग बाकी त्यांना शहाणं म्हणतात. आता मूर्ख लक्षणं जे सांगितली शहाण्यांची, त्याच्यापेक्षाही खूप पुढे आलो आपण. आता इतकं पुढे आलो आहे की त्या ठिकाणी दोन असा भागच राहिला नाही काही. म्हणजे या विचार करण्यासाठी दुसरा भागच राहिलेला नाही. कारण आपल्या मागच्या दृश्य निरसनामध्ये त्याने तो भाग स्पष्ट केला की काय नाही बघायचं आणि काय बघायचं. तैसे दृश्य हे माईक पाहत असती सकळ लोक, परिजयास ठाऊका विवेक, ते तदनंतर जाणती श्रीराम. आता ज्यांच्यामध्ये विवेक आहे, ज्यांच्यामध्ये ह्या विवेकाने बघण्याची गोष्ट आहे, ज्यांना गणपती बाप्पांनी बुद्धी दिली असेल, ज्यांच्यावर सरस्वतीची कृपा असेल, किंवा ज्यांना स्वतःचं ज्ञान मिळवण्याची इच्छा असेल, ज्यांचा विवेक जागृत असेल, ते वाकी तदनंतर जाणती. मग आपल्याला आता कोणती जबाबदारी आहे? आपली जबाबदारी आहे विवेकाला जागृत करणे. कोणत्याही त्याला समजावूनच सांगायचं आहे सतत की आपला हा विवेक म्हणजेच आपला गणपती, त्याची जी बुद्धी आहे ती सद्बुद्धी आपल्याला मिळाली पाहिजे. विवेकच जागृत पाहिजे, बाकी सगळं नाही. वनवास मिळाल्यानंतर जेव्हा त्यांना शांतता असेल तरीसुद्धा तो विवेक आहे की तो विवेक म्हणजे दुःखामध्ये. मला तर दोनही प्रसंग भयंकर वाटतात हे, की स्वतःचीच आपल्याकडे एखादं आपलं स्वतःचं दुःख आहे. उदाहरण, आपल्याला जे दुःख आहे, आपला मुलगा 10वीला नापास झाला आणि दुसऱ्या मुलाचं मेरिट आलेल्या मुलाचं कौतुक करणं शक्य आहे का? पण त्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या मुलाचं दुःख विसरून जर दुसऱ्याच्या मुलाचं कौतुक करू शकत असेल, आणि तेही मनापासून, बरं, हे सगळ्या वरवरच्या बाह्यात्काराच्या गोष्टीचा प्रश्नच नाही. मग हे सगळं रामांनी केलं आहे की त्याला तर त्याची बायको आधी मिळवून दिली ना. मग हे सगळं करत असताना स्वतःची पत्नी नसताना, त्या दुःखामध्ये असताना, त्याच प्रकारचं दुःख आणि त्यालामध्ये कोणत्याही प्रकारचं चूक न करता त्याच्या मुलाला राज्य देणे आणि त्याची बायको त्याला मिळवून देणे, हे साधं आहे का? ते सबोधभावांचं वाक्य तर मला, दुःखसुद्धा ग्रेसफुली स्वीकारलं पाहिजे, आनंदही ग्रेसफुली स्वीकारला पाहिजे. ग्रेस म्हणजे की जो सुख मिळत आहे ते माझं नाही आणि दुःख जे आहे तेही माझं नाही, हे ग्रेस आहे. घ्या ग्रेसफुली, जो स्वीकारेल परिस्थितीला, स्वीकारले जगाने. आता या सगळ्या गोष्टींवर जो विवेक जागृत करेल त्याला म्हटलंय शहाणं. त्याला शहाणं म्हणजे आपल्याला किती शिकवलंय. हा ग्रंथ आपल्यासाठी अगदी जीवनदर्शिका असा ग्रंथ आहे. मग त्यांनी म्हणे, नंतर ते द्रव्य ठेवून जळ सोडिले, लोक म्हणती सरोवर भले, तयाचे अभ्यंतर कळले समर्थ जनासी. ते म्हणतात मी सगळं केलं. आता हे उदाहरण आहे फक्त हे, की ज्या ठिकाणी मी असं केलं म्हणून असं घडलं. म्हणजे मी एवढंसं पाणी टाकलं म्हणून तळं झालं. आपल्या कितीही पाणी टाकलं शेतीला, आणि इतकं शेतीचं आपण स्वतःच्या हाताने आपल्या झाडांना पाणी टाकल्यावर जेवढे झाडं डवरत नाहीत, तेवढे सगळ्यांची शेतं कसे एका पाण्याच्या झुळकीने तरारतात. या सगळ्या गोष्टी तो करतो, आपण करत नाही. आपण आपल्यापुरतं करूही कदाचित. आपल्याजवळ विहीर असेल, आपल्याजवळ पंप असेल, तर आपण आपल्या झाडांची काळजी घेऊ शकतच नाही तशी सगळ्या. पण तरीही आपण घेतो असं गृहीत धरलं तरीसुद्धा सगळ्यांना सांभाळ. पावसाची झुळूक, एक पावसाची जी सर आहे ती सगळ्यांना शांत करून जाते. मग तसा तो करत असतो सगळं काही. मग आपल्या सुखदुःखाचं साक्षीदारही त्याला ठेवायचं. तुला नाही माहिती असं काहीच नाही आहे. जर तुझ्याकडून होत नाही आहे ना, तर ते माझं प्रारब्ध मी स्वीकारलं. तू सगळ्यात मोठा, तू सगळ्यात करता, तू सगळं करू शकतो, तू सगळं जाणू शकतो. मग तेव्हा कुठे बुद्धी आपली या भौतिकमधून बाहेर पडून त्याच्याकडे म्हणजे परमार्थाकडे वळेल. अन्यथाही वळणं शक्यच नाही आहे. इतक्या तो
घट्ट जडत्व आहे त्या बुद्धीचं की तो वळू देत नाही. मग आम्ही ठेवलं द्रव्य ठेवून जळ सोडिले, लोक म्हणती सरोवर भरले, तयाचे अभ्यंतर कळले समर्थ जनासी. म्हणजे आपण एखाद्या मठामध्ये आपल्या स्वतःच्या नावाने वीट लावली की म्हणतो की माझ्यामुळे ती खोली झाली. हे सगळं तिथे लिहूनच ठेवलेलं असतं खरं तर सगळ्या मठांमध्ये, की ह्याचं कर्तृत्व करू नका तुम्ही, कारण हे तुम्ही स्वतःसाठी करता, इतरांसाठी नाही. जे तुम्ही स्वतःसाठी करत असाल त्याचा उच्चार करण्याचं काही कारण नाही. हे सगळं जर तुम्ही केलं तर पुन्हा त्यामध्ये अडकाल. या सगळ्या गोष्टी या हाताचं त्या हाताला कळू न देणे, अशा पद्धतीने केलं तर काहीतरी आपल्या स्वतःसाठी जमवलं, नाही तर मी केलं म्हणून द्रव्य दिले म्हणून सरोवर भरले. हा कोण आहे देणारा? हे खरंच आपण करतो. हे आता हसायला जरी आलं तरी प्रत्यक्षात असं लोक करतात. 5 रुपये दिले तरी माझं नाव आलं पाहिजे, जसं काही द्रव्य ह्यांनी तयार केलं आहे. आपण असं करणं चुकीचं आहे. तैसे ज्ञाते ते समर्थ, तेही ओळखला परमार्थ, इतर ते करते स्वार्थ, दृश्य पदार्थाचा श्रीराम. ज्यांना हे कळलं ते समर्थ आहे, बाकी सगळे स्वार्थ. आणि असा स्वार्थ आपल्याला करायचा नाही, निदान आता तरी करायचा नाही. कितीतरी गोष्टी यावरती स्वतःच्या अनुभवाने प्रत्येकजण यावरती विश्लेषण करू शकतो की आता मला काय करायचं नाही. आतापर्यंत केलं ते ठीक आहे, त्याच्यावरही आपल्या उपाय हिंदू धर्मामध्ये जे झालं त्याचा पश्चाताप करू शकतो. पण पश्चाताप केव्हा शक्य आहे? जेव्हा पुन्हा ती गोष्ट घडणार नाही. एकदा घडली ती चूक असते आणि 2-4दा घडली तर तो गुन्हा होतो आणि तो गुन्हा परमेश्वराला मान्य नाही. मग 100 अपराध झाले की आपले वध करायला भगवंत येतोच. मग या सगळ्या गोष्टीची जाणीव म्हणजेच विवेक जागृत ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे. काबाडा वाहती काबाड, श्रेष्ठ भोगती रत्ने जाड, हे जयास त्याचे गोड, कर्मयोगे श्रीराम. किती मोठी ओळ आहे. जो काबाड कष्ट करतो तो काबाड कष्ट करतो, करावे लागतात, त्याला इलाज नाही. कुणाला हसण्याचं काही कारण नाही. ज्याचं काबाड कष्टाचं जीवन आहे, ज्याचं मागच्या जन्मीचं काय असेल ते सगळं त्याला भोगावं लागतं. काबाड कष्ट करतो तो, आणि श्रेष्ठ भोगती रत्ने जाड, आणि मोठे मोठे रत्न घालणारे सुद्धा श्रेष्ठ, ते सगळे म्हणतात या परमार्थामध्ये एकाच कॅटेगरीत आहे. आपण सगळे एका नावेत बसलेलो आहे. कोणाचं कसंही दुःख असलं, कोणाचं कसंही सुख असलं तर ते एकाच नावेमध्ये बसलं आहे. आपल्याला जायचं एकाच ठिकाणी आहे. सगळ्यांना एकत्र ठेवणं खरंच किती अशक्य गोष्टी आहेत ना या सगळ्या. पण भगवंत कसा शिल्पकार आहे की त्यांनी सुख दुःखसुद्धा सारखे, फक्त त्याचा प्रकार वेगळा आहे. कोणत्या दुःखाने तो त्रस्त आहे तो वेगळा गोष्ट आहे, पण दुःखी नाही असा जगी कोणी नाही, आणि सुखी सर्व सुखी असाही कोणी नाही. मग ह्या सगळ्या गोष्टींचा काबाडा वाहती काबाड हा उदाहरण दिलं आहे. काबाडा वाहती काबाड, श्रेष्ठ भोगती रत्ने जाड, आणि जाड जाड प्रकारची रत्न म्हणजे श्रीमंती ऐश्वर्य भोगतात. गरीब लोक कष्ट करतात, खरंच कितीतरी वेळा कीव येते आपल्याला. पण आपण एकाला सुधारायला गेलो तर असे 1000 असतात. त्यांचं प्रारब्ध कोणी नाही संपवू शकत भोगल्याशिवाय. आपल्याला एकाला मदत करू, आपला सत्वगुण जागृत झाला, आपण मदत करू सुद्धा, पण ती मदत एकाला करून चालणार नाही. अशा अनेक आहेत, कितीतरी देशांमध्ये आहेत, पण त्यांना ते भोगावंच लागणार आहे. हे सगळं कमरेवर हात ठेवून विठोबा बघतोय, त्याला काय कमी त्रास होत असेल का? पण तो म्हणतो बाबा रे, ह्याच्याकडे दुर्लक्ष करून तू फक्त माझ्याकडे बघ, मी आहे सांभाळून घ्यायला. तो कमरेवर हात ठेवतो. त्यालासुद्धा आपण एकदा जरी कोणाचं दुःख पाहायचा प्रयत्न केला, अगदी निरपेक्ष भावाने, आमचा सत्वगुण जागृत आहे, आणि एखाद्याचं दुःख पाहायला किती त्रास होतो, किती मनाला यातना होतात, असं मन त्याचं घट्ट केलं आहे त्यांनी दगडाचं, की असं करून मला चालणार नाही. त्या संताच्या उदाहरणासारखं तुझं भोगून मी तुला मदत करतो, तुझ्या दुःखामध्ये तुझे हातपाय दाबतो, तुझं सगळं करतो, पण तू भोग. कारण तू जर भोगलं नाही तर पुन्हा यावं लागेल. म्हणजे प्रत्यक्ष त्याचं पुण्य असून, भगवंत समोर असून जर त्याला भोगावं लागत आहे, तर गोरगरिबांचा हजारो अनेक आहेत. ज्याच्या ज्याच्या प्रारब्धाप्रमाणे ते घडतं आहे. याचा अर्थ ते घडवणं थांबवायचं नाही, पोलिसांचे कामं थांबवायचे नाही, असा परमार्थ वेगळाच आहे. या साध्या जगापेक्षा परमार्थ खूप वेगळा. आपण काय करायचं त्यावरती हे सांगतोय फक्त तो. बाकी प्रत्येकाने आपापलं कर्तव्य करणे हे तर गीता सांगतेच आहे. काबाडी वाहता काबाड, श्रेष्ठ भोगती रत्ने जाड, हे जयासे तयास गोड, कर्मयोग. कर्मयोग असा सांगतो ज्याचं त्याला ते गोड आहे, आणि गोड आहे हे मानलं पाहिजे त्यांनी. प्रत्यक्षात तो मानत नाही. मलाच का हा प्रश्न खरंच, इंग्लिश लोक असो, ते फ्रेंच लोक असो, ते जर्मन लोक असो, प्रत्येकजण एकत्र भेटले. आमची कॉन्फरन्स व्हायची, इंटरनॅशनल कॉन्फरन्स व्हायची. आता मी इंग्लिश सोडूनच दिलं, त्यांच्याशी चर्चा करणंही सोडून त्यांच्या ग्रुपमधूनच लेफ्ट झाली. पण प्रत्येकाचा हाच प्रश्न, असं कसं, मलाच का, व्हाय मी. म्हणजे आम्ही पण तेच म्हणतो, का आम्ही. पण आम्ही का, याचं कारण आहे कारण तुम्ही आम्हाला आवडू शकता जर तुम्ही त्या कावरचं उत्तर खरं जर शोधलं.
तर ते का, तुमच्या प्रारब्धाचं उत्तर जर तुम्हाला मिळालं तर प्रारब्ध सांभाळणारा तो आहे. आमच्यामध्ये त्याला नामस्मरण म्हणतात, तुमच्यामध्ये त्याला कन्फेशन म्हणतात. पण शेवटी एका मोठ्या शक्तीला शरण जाणं, यासाठी ते मी आहे. तुला का? कारण तुझ्या देहाचं सगळं संपवायचं असेल तर तुला ते भोगावंच लागेल. आणि तुझं देह प्रारब्ध वेगळं आणि दुसऱ्याचं देह प्रारब्ध वेगळं. येथे काष्ठ स्वार्थ करीती एक शुभा एक वटती, तैसे नव्हे तर की नृपती सारं भोगते. आता हे जे नृपती आहेत, जे मोठे लोक आहेत, सारं भोगते, त्यांना आपोआप मिळतं सगळं. या सगळ्या लोकांना आपोआप जे मिळतं, चांदीचा चमचा घेऊन, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक आहेत, त्याचं प्रारब्ध वेगळं. आणि आपण गरिबीमध्ये जे लोक आणि लक्ष्मीच्या बाबतीत तर सगळ्यात मोठा म्हणजे दुर्दैव हे आहे की सगळं चालेल नाही, पण असंही म्हणता येत नाही. नुसती लक्ष्मी नाही, एखाद्याची तब्येत बिघडली तर म्हणतं लक्ष्मी नसेल तरी चालेल, माझी प्रकृती चांगली पाहिजे. आणि ज्याची प्रकृती चांगली आहे तो म्हणतो लक्ष्मी पाहिजे. म्हणजे सतत या सगळ्या ओढाताणीचंच आयुष्य आहे, काही खरं नाही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार तिसऱ्या लेवलवरती करणं म्हणजेच विवेक जागृत करणं आवश्यक आहे. जयास आहे हा विचार, जे सुखासनी झाले स्वार, इतर जळतील भार वाहतची मेले श्रीराम. त्यांनी म्हटलं जयास आहे हा विचार ज्याच्यामध्ये आहे ते सुखासनी झाले स्वार. ज्यांच्या मनामध्ये हा विचार आहे ते सुखासनामध्ये स्वार आहेत. सुखासनामध्ये स्वार आहे. इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं. गणपती आपल्यातच आहे, पिंडी ते ब्रह्मांडी, सरस्वती आपल्यातच आहे. आपली बुद्धी, प्रज्ञा, मेधाश आणि ऋतुंभरापर्यंत जी शक्ती आपली जाते, जी योगवशिष्ठामध्ये सांगितलं आहे, ती सुद्धा आपणच आहे. त्यानंतर आता ते म्हणतात आहे जो विचार करतो विवेक तो सुद्धा आपल्यातच आहे. मग हे सगळे विचार केल्याने जयास आहे विचार ते सुखासनी स्वार झाले. इतकं आपल्याजवळ असून सुद्धा सुख काही आसन मिळत नाही, सुखासनाचं आसन काही मिळत नाही. ते सुखासनाचं मिळत नाही असं पण आता बोलणं बंद करायला पाहिजे. मिळत नाही असं म्हणण्याचं काही कारण तसं तर काही दिसत नाही, कारण सगळेजण तसे शांत आहेत आणि सगळ्यांना आपापलं काहीतरी गंतव्यस्थान मिळालं, आपापल्या परीने सगळ्यांचे प्रयत्न असतात. म्हणजे ते म्हणतात जयास आहे हा विचार ते सुखासनी झाले स्वार. त्यांचीसुद्धा भाषा बदलली की ज्यांच्याजवळ हा विचार आहे ते सुखासनामध्ये स्वार होतात, सुखासनावरती राहतात. आणि इतर जळतील भार वाहताची मेले श्रीराम. आता तरी निदान तो भार वाहत आपण मरायचं नाही. हे एकदा प्रत्येकाने ठरवलं की या सगळ्या गोष्टींकडे वेगळ्या पद्धतीने बघता येईल. वाहतच वाहत जायचं आणि मरायचं हे दृश्य आता आपल्या बाबतीत घडायला नको, असं समर्थांना प्रार्थना आपण करतो. एक दिव्यान्ने भक्षिती, पुन्हा उदाहरणं खूप देत आहेत. एक दिव्यान्ने भक्षिती, दिव्यान्न सेवन करतात. एक विष्ठा सावडिती, त्याचवेळी हे विष्ठा सावडणारे लोकसुद्धा आहेत. किती वाईट वाटतं आपल्याला सगळं या सगळ्या गोष्टीचं बघितल्यानंतर खरंच. आणि आजकाल तर सगळे बरोबरीने मानतात. जेव्हा हा तो व्यक्ती मनुष्य असून सुद्धा हे कामं करतो असं वाटतं ना जेव्हा, तेव्हा आपल्याला वाईट वाटतं. पण ते त्याचे भोग आहे. समर्थ म्हणतात हे त्याचे प्रत्येकाचे भोग आहेत. ते परिस्थितीचे असो की मनाचे असो की कुटुंबाचे असो की शरीराचे असो की लक्ष्मीचे असो, दारिद्र्याचे असो, ते त्याला भोगावे लागतात. काही दिवसांनी बदल होत असेल पुढच्या जन्मी तर काही सांगता येत नाही, पण सध्या त्या परिस्थितीत जे दिसतं आहे ते त्याला भोगावं लागतं. म्हणजे साधू संतांकडे जाऊनही ते प्रारब्ध बदलतच नाहीत. मग आपण ते स्वीकारण्याशिवाय काय पर्याय आहे. एक दिव्यान्ने भक्षिती एक विष्ठा सावडिती, आपण वर्तल्याच्या घेती स्वाभिमान. आणि आपण जर काही तसं केलं त्यांना अभिमानाने त्या गोष्टी ज्यांच्याजवळ नसतात ज्यांच्याजवळ असतात ते अभिमान करतात की आमच्याजवळ आहे. खरं या अभिमानालाही अर्थ नाही आणि त्यांच्याजवळ नसण्याच्या दारिद्र्यालाही अर्थ नाही. अर्थ कशालाच नाही. यातून अर्थ असा काढायचा की याचाच अर्थ कशाचाच नाही. सार शोधायचं ना आपल्याला. सारशोधन समास असेल तर हेही नाही आणि तेही नाही, नेती नेती. हेही नाही आणि तेही नाही, मग आहे काय? यावरती जर स्थिर राहायचं असेल तर आपल्याला आपल्या स्वतःमध्ये काय आहे आपल्याजवळ या सगळ्या गोष्टींचा विचार करणं अगदी परम कर्तव्य आहे. सार सेवी जे श्रेष्ठी, असार घाई जे वृथापृष्ठी, सारा असाराची गोष्टी सज्ञान जाणते श्रीराम. आता हे जे सज्ञान आहे, आता सज्ञान म्हटलं, हे जे सज्ञान आहेत ते सार आणि असार, सार काय आहे आणि असार काय हे जाणतील आता. आणि जे जाणणारे आहेत ते ज्ञानी आहेत आणि ते सज्ञान आहेत. आणि बाकीचे सगळे श्रेष्ठ ते लोक जे सार जाणतात ते श्रेष्ठ आहेत. असार घेई जे वृथापृष्टी, आणि असाराला ते समजत नाहीत, ते जाणत नाहीत, आणि साराला ते जाणतात असे लोक सज्ञान आहेत. यामध्ये असं उदाहरणं दिली आहेत, बाकी शब्द तेच आहेत की सत्य काय आहे असत्य काय. एकदा का तुम्ही जाणलं
की त्यानंतर जे उरतं सार तत्व ते बाकी फक्त खरं तत्व आहे. गुप्त परीस चिंतामणी, हा जे गुप्त आहे ना तो परीस आहे, चिंतामणी आहे. हा जो गुप्त काय गोष्ट आहे ना तो परीस आहे. परीसाचा कसा लोखंडाला स्पर्श झाला की सोनं होतं, तसा एक म्हणतात, आता खोटं खोरं माहिती नाही, कोणी बघितलं आहे ते माहिती नाही, पण अगदी अशा आख्यायिका आहे त्याच्या, परीस सापडला की त्या लोखंडाचं सोनं होतं. मग तसा हा चिंतामणी आहे. लोखंड आहे आपलं शरीर, जडत्व आहे, पृथ्वीतत्वानी बनलेलं आहे. तसं पंचमहाभूतांनीच बनलेलं आहे, पण आकाशतत्वाकडे लक्षच देत नाही. वायुतत्वाकडे तर त्याहून लक्ष देत नाही. एवढा वायू येतो जातो तरी त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्याच्यानंतर तेजाकडे लक्ष देत नाही, नको नको ते खातो, मग त्या तेजाकडे सुद्धा लक्ष देत नाही फक्त. आणि पृथ्वीकडे थोडं लक्ष देतो, कारण देहाकडे फार महत्त्व देतो देहाला. इतकं ते पृथ्वी तत्वाचं देह आकर्षणाचा सिद्धांताप्रमाणे पृथ्वीकडे ओढण्यासाठी प्रयत्न करतोय आपली बुद्धी, सारखं पृथ्वीकडे जा. मग खड्ड्यात पृथ्वीकडेच ओढल्या जायचं आहे तर खड्ड्यात जा, खाली कोळशात जा, कोळशाच्या खाणीमध्ये. आणि जितकं वर जाल तितकं हलकं होणार आहे माहिती असून सुद्धा खड्ड्यातच जायची इच्छा आहे. हा खड्डा म्हणजे सरळ सरळ ते खाणी, ते सप्त प्रकारचे नर्क. वरती सप्त आहे आणि खाली पण 7 आहे. आपण मध्ये सध्या उभं आहे, खाली वळायचंच नाही. खाली बुद्धीने म्हटलं, विचार केला भौतिकाचा की सोडून द्यायचा. मग त्यांनी म्हटलं गुप्त परीस चिंतामणी, हा चिंतामणी जर सापडला तर या क्षणी आम्हाला रोड नॉट टेकन, अशा कविता होती इंग्लिशची, रोड नॉट टेकन. आणि असा गुल्लेर जसा असतो तशी एक रस्ता काढला होता, एक रेस आणि इकडून अशा 2. या रस्त्याच्या मध्ये उभं आहे म्हणे आपण, आमचे सर सांगायचे. रोड नॉट टेकन, ज्यांनी जो रस्ता घेतला नाही त्या रस्त्याने जा. यांनी कोणता रस्ता घेतला नाही ना त्या रस्त्याने जा. मग त्या रस्त्याने काय होतं, त्या ठिकाणी मधून काहीतरी कोणतं तरी मार्गदर्शन मिळतं, की जो कमी वापरलेला रस्ता आहे त्या रस्त्याने जर गेले तर मधून मार्गदर्शन मिळतं. काटेकुटे फार असतात, कारण साफ कोणी करत नाही. साफ न करता त्या काट्यावर पाय ठेवून लोक जातात ना, कारण ते साफ करायच्या भानगडीत पडत नाही, ते सरळ पुढे जातात. त्यांच्या पायानी थोडीफार जमीन थोडी मऊ होते, पण फार ते कष्ट करत नाहीत ते स्वच्छता वगैरे करण्याची. यायचं असेल तर या. तर सीतामाई आणि राम जसे गेले तर तिच्या सीतामाईला जेव्हा काटे लागले तेव्हा कुठे त्या लक्ष्मणांनी साफ केले. अन्यथा तसेच चालले होते ते, कारण ह्या रस्त्याने जाणारे लोक तसेच जातात. आणि ते गेल्यानंतर हा भाग संपला. पुढच्या मागाचे काटे असतील तर त्या काट्यांवर पाय ठेवायचा, पुढे असं करून काटे काढत बसत नाहीत ते जा. असा हा तो दुसरा रोड आहे. आणि पहिला जो रोड आहे हे खूप असंख्य लोक जातात, आणि असंख्य जात असल्यामुळे त्या पायांनी स्वच्छता होते, एकही काटा राहत नाही. पण तो रोडच घ्यायचा नाही म्हणतात ज्याच्याकडे गर्दी आहे. ज्या गर्दीने जे लोक गेले तिथे काही गंतव्य तुम्हाला सापडणार नाही. म्हणजे इंग्लिश लोकसुद्धा हेच समजावून सांगतात कवितेत, की ज्या लोकांनी ज्या मार्गाने अनेक लोक गेले त्यामुळे की नाही रस्ता असा स्मूथ होऊन जातो तयार. आपण त्याच्या आकर्षणात पडतो की हा रस्त्यात काटे नाही, काही नाही, लोक आहेत, बडबड करायला मिळते, गप्पा करायला मिळते, आपलं दुःख सांगता येतं, सुख सांगता येतं, आपल्याला सगळं मिळतं, लोक भेटतात, त्यांच्यासोबत खाता येतं, पिता येतं. इकडे काहीच नाही आहे. इकडे हे लोक आपल्या एकांतात असतात, काट्याकुट्यामधून जायचं. काय हिंमत करणार आहे तिकडे जाण्याची? कारण आपली स्वतःची शक्ती असेल तरच आपण त्या ठिकाणी जाऊ शकू, अन्यथा या रोडनी जाण्याची शक्तीच नाही आहे कोणामध्ये. तर रोड नॉट टेकन म्हणजे जो रोड घेतला नाही कोणी त्या रस्त्याने जा म्हणतात आहे, तिथे तुम्हाला काहीतरी मिळणार आहे, इथे काही नाही मिळत आहे. मग ते म्हणतात आहे गुप्त परीस चिंतामणी आहे, चिंतामणी आहे. आता आपण जर म्हटलं चिंतामणी आहे आणि गुप्त आहे आणि परीसही आहे, प्रगट खडे काचमणी, पण इकडे प्रगट काचमणी आहे. या रस्त्यावरती प्रगट असे काचमणी आहेत. काच महत्त्वाचा का चिंतामणी महत्त्वाचा? चमकतात ते घेतले हातामध्ये काच आणि काच गोळा करत बसले. त्या राजाची कथा तर किती छान आहे. स्वतःला मिळालं, विचार सगळ्यांना घ्यायला गेला तरी काचच शोधत बसले. ते काच घेतले, भगवंताची वेळ झाली, निघून गेला भगवंत. आणि हा आपला राजा ती धावपळ करत, अरे चला रे, त्यांची वेळ झाली. पण त्या सगळ्या सोन्या चांदी आणि याच्यामध्ये इतके गुंतले की भगवंत निघून गेला सूर्यास्त झाल्याबरोबर. राजाला फक्त एकटा भेटला आणि बाकीचे सगळे, म्हटलं होतं ना म्हणे हा रस्ता एकट्याचा आहे, इथे सगळ्यांना बोलवलं तरी येत नाही. आता समर्थाने इतक्या लोकांना बोलवलं, कोण जात आहे त्यांच्या मागे? आणि इकडे कोणी बोलवतही नाही तरी आपलेच खडबड करत आपण जात असतो. आपले त्रास वाटत नाही ना, कारण वरवरचे, कारण मला रस्ता स्वच्छ आहे, मला इथे गप्पा करायला मिळतात, इथे सुखदुःख उगाळता येतं, याच्यात आनंद आहे. जोपर्यंत हा आनंद असेल तो गुप्त परीस चिंतामणी आपल्याला दिसणार नाही, कारण इकडे प्रगट असे काचमणी आहेत. इकडे गुप्त हेमरत्न खाणी आहे, इकडे गुप्त हेमरत्न खाणी आहे, आणि इकडे प्रगट पाषाण मृत्तिका.
इकडे पाषाणाची किती गोड शब्द वापरले. इकडे पाषाणाची मृत्तिका आहे आणि तिकडे पाषाणाची मृत्तिका बघत असताना इकडे गुप्त हेम रत्न खाणी. इकडे हेम म्हणजे सोनं, रत्न आणि त्यांच्या खाणी आहे. जेव्हा एकदा दिसल्या ना तर मग खाणी दिसतील. राम रतन धन पायोजी महिने असं म्हटल्यावर कोणी चोरत नाही, काही घेत नाही, अशा प्रकारचं आहे. इकडे सतत काय आहे तर इकडे तिथे प्रगट पाषाण मृत्तिका आहेत, लक्ष द्या. मग मृत्तिकेचं पूजन करत असताना त्यांनी सांगितलं त्या मृत्तिकेच्या मूर्तीमध्ये जर तुम्ही प्राणप्रतिष्ठा केली तर मृत्यू सुवर्णाची होईल, अन्यथा मृत्तिका आपली पाषाणाची. जसं आपलं त्या मृत्तिकेचं काय विचार करायचा आहे, आपलं शरीरसुद्धा पाषाणाचं आहे. जर ती शिळा होऊन जशी पडली अहिल्या तशी आम्ही पण पृथ्वीवर जाणार आहे. जर हेमरत्न खाणी सापडल्या नाही तर आपलं हे जे शरीर आहे ते लोह आणि मृत्तिकेचं नाही तर काय, ज्यातला आत्मा निघून गेल्यावर ते इथेच पडणार आहे. मग हे बघायचं आत्म्याकडे म्हणजे वर जायचं, सरळ सरळ वर जायचं, खालच्या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं, म्हणजे त्या पाषाण मृत्तिका आपल्यासाठी महत्त्वाच्या राहणार नाही. नंतर अव्हाशंक अव्हालेलं गुप्त वनस्पती अमोल, ह्या सगळ्या गोष्टींकडे जर लक्ष नाही दिलं तर गुप्त वनस्पती अनमोल, अशा प्रकारची ती संजीवनी जी विद्या आहे किंवा संजीवनी वनस्पती जी आणली तशा प्रकारच्या तिकडे अमरत्वाच्या वनस्पती. एरंड धोत्रे बहुसाला प्रकट सिंपी, या ठिकाणी एरंडेला धोत्रे आहे, ह्या प्रकारची वनस्पती. रोड नॉट टेकन म्हणजे इकडच्या रोडला काय आणि तिकडच्या रोडला काय, श्रेयसमध्ये काय आहे, प्रेयसमध्ये काय, शब्द कोणतेही असले तरी सांगणारे तेच सांगतात आहे. तरीही आपण जडत्व म्हणजे हे जे देह आहे त्या देहाला काही सोनं लागू देत नाही, देहाला काही परीस लागू देत नाही. काय करावं म्हणजे समर्थांनी तरी काय करावं. आपणही बोलून बोलून थकतो, पण काय करावं, लोक म्हणजे समजतच नाही काय उपाय सांगावे. लोकांना ते समजतच नाही, काय आपल्यालाही समजत नाही. कोठे दिसेना कल्पतरू उदंड सेरांचा विस्तारू, पाहता नाही मया गरू बोरी बावळा उदंडी. या ठिकाणी कुठे दिसेना कल्पतरू, इथे कल्पतरू दिसत नाही, पण इथे उदंड सेरांचा विस्तारू. या ठिकाणी साध्या कल्पतरू आणि साध्या वनस्पतींचा विस्तार आहे, त्यामध्ये आपलं लक्ष जातं. पाहता नाही मळ्या गुरु बोरी बाभळा उदंडी. या ठिकाणी आपण ज्या मणीचा शोध घ्यायला जातो इकडे बोरी बाबळी आहेत. बोरी बाबळीमध्ये ह्याचा की नाही म्हणजे सांकेतिक अर्थ घ्यायचा आहे. बोरी बाबळी वाईट आहे असं म्हणत नाही, पण बोरी बाबळीच्या मागे लागण्यापेक्षा कल्पतरू आहे तुमच्यासमोर, त्या कल्पतरूकडे बघा म्हणतात. म्हणजे सरळ सरळ आमच्या मार्गाने या, महाजनो येणं गतस्स पंथा, आमच्या मार्गाने या. काटे तुटे असतील तरी मी झेलायचा प्रयत्न करीन, तुम्ही माझ्या मागे या. छोट्या छोट्या बोळी बाबळीकडे आणि धोत्र्याकडे असं बघण्यापेक्षा त्यांनी उदाहरणं उलटे बरोबर दिलेत, तर याकडे बघण्यापेक्षा माझ्याकडे बघा, मी तुम्हाला शाश्वत सुखाची प्राप्ती करून देतो आणि समाधान हे त्याचं फळ आहे. तुम्हाला कष्ट वाटलेले मला नको आहेत. त्यामागे आपल्या शंकराचार्यांच्या सांगितलं, अनुकरण करू नका, जबरदस्ती करू नका, जबरदस्तीने भक्ती पण करू नका, जबरदस्तीने पूजा पण करू नका. सहज भावनेनी जी गोष्ट करावी वाटते ती करा, तर मग कल्पतरू आपल्याला सापडेल. सहज भावन, सहज सुंदर श्रीराम, जे सहजतेने मी तर हा अनुभव घेतला, काहीच करावं लागत नाही. प्रत्यक्षामध्ये ते कुंटे सांगतात तसं म्हणत नाही, काहीच करावं लागत नाही म्हणजे बिलकुल सगळं सोडायचं असं नाही, पण खरंच देवाला काही अपेक्षा नाही आहे. जर आपण स्वतः जर स्थिर राहायचं ठरवलं, तुझं मानायचं ठरवलं ना, तर तो म्हणतो की खरंच तुला जे मिळेल ना ते म्हणजे शब्दात नाही मावणार, असा विश्वास ठेवा म्हणतात आहे. कारण सहजतेने करायला समोर जे आहे तेवढंच करा, फक्त त्याच्यात गुंतून राहू नका. इतकी साधी गोष्ट सांगतात आहे ते. कामधेनू आणि इंद्रे, कामधेनू आणि जे इंद्रे सृष्टी उदंड खिल्लारे. इंद्राजवळच्या कामधेनूकडे लक्ष द्या. इंद्राजवळची जी कामधेनू आहे त्याच्या हे सगळे की नाही विरोधाभास दिले आहेत त्यांनी सगळे. इंद्राजवळ जी कामधेनू आहे तिच्याकडे लक्ष द्या. सृष्टीत उदंड खिल्लार आहे, सृष्टीमध्ये खिल्लार आहे. वाईट ते वाईट नाही आहे, खिल्लार वाईट नाही, ते पण एक गोधन आहे. पण त्याच्याकडे लक्ष द्यायचं का, त्याच्यावर आहे ना खिल्लार, त्याच्याकडे वरती आहे कामधेनू आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती कल्पतरू आहे. हे सगळे गुप्त परिस चिंतामणी आहे वरती. शाश्वत सुख आहे, इकडे अशाश्वत आहे. सृष्टीत उदंड खिल्लारे महद्भाग्य भोगी जे नृपवरे इतर कर्मानुसार. जर इतर कर्माप्रमाणे महद्भाग्य भोगी जे नृपवरे, जसं नृपवर महद्भाग्य भोगतात तशा प्रकारचं भाग्य आपण भोगू शकतो. जर या गोष्टींनी विचार केला तर या सगळ्या गोष्टींचा भाग्याचा उपभोग आपण घेऊ शकतो ह्या जन्मी. नाना व्यापार करती जन अवघेची जाण म्हणती सकांचन,
परंतु कुबेराचे महिमा न कोणाशीच नाही आहे. आता सगळेजण व्यापार करतात. किती व्यापार, व्यापारामध्ये किती मोठा, किती शेटजी मोठा, त्याची पोट जितकं त्याची ढेरी मोठी तितका त्याचा व्यापार मोठा. मग हे सगळं आहे, पण त्याला माहितीच नाही. म्हणतात कुबेर म्हणजे काय, कुबेराची संपत्ती काय आहे, कुबेराचं धन काय आहे, कुबेराचं धन काय देतं, शाश्वत काय देतं. आता इकडे आपल्याला आमच्या काळी तेव्हा समजा 10 रुपयाचा कपडा आपल्याकडे, आमच्या म्हणजे आपण सगळेच एकाच काळातले आहे, पण तेव्हा 10-12 रुपये मीटरचा कपडा मिळायचा. तर तो 10-12 रुपये असं वाटायचं की फार जास्त नाही आहे. पण तेच आम्ही दुसऱ्या प्रदेशात गेलो गुजरातमध्ये, तर तिथे किलोनी कपडा मिळायचा. मी म्हटलं हे 10 रुपये आपल्याला स्वस्त वाटतात, काही फार जास्त नाही, पण किलोनी किती 10 रुपयात किलो, त्या किलोमध्ये किती कापड. अजूनही ती परंपरा तिथे आहे, किलोनी अजूनही वस्तू मिळतात तिथे. म्हणजे इथल्या व्यापारापेक्षा तिथला व्यापार, या गोष्टीत 10 रुपयामध्ये ते किलोभर वस्तू मिळतात त्या गुजरातमध्ये. रिबन वापरायचं, रिबन इथे 5 रुपयाच्या 2 मिळायच्या, तिथे किलोभर रिबन घ्या. असा आनंद व्हायचा. तेवढ्यासाठी असं वाटायचं गुजरातमध्ये पळावं आणि ते किलोचा माल बघण्यातच इतकी मजा वाटायची. मग तसं आहे हे व्यापार. कितीही मोठा केला, कितीही पैसा असला, तरी तो व्यापार कुबेरापुढे काहीच नाही. जसं आपल्या इकडची रिबन घेतलेली आणि तिकडे किलोनी घेतलेली फरक पडला. या राज्यात जर फरक पडला तर इथं लोकच बदलत आहे. ज्या लोकांमध्ये आपल्याला व्यापार करायचा आहे, ज्या लोकांमध्ये आपल्याला जायचं आहे, तो सृष्टीचा व्यापारच नाही आहे त्या ठिकाणी. मग सृष्टीच्या व्यापारात ते बसणारच नाही आहे काही. तर अशा प्रकारचं नाना व्यापार करती जन, अवघेचं म्हणती सकांजन, परंतु कुबेराचे महिमा न कोणाशीच नाही. कुबेराचं जे महिमा आहे तो कुणालाही येत नाही. असा कुबेर तिथे बसला आहे, अशी लक्ष्मी तिथे बसली आहे, आणि ती लक्ष्मी विष्णूजवळ बसली आहे. म्हणजे तिथे सुखही आहे आणि समाधानही आणि लक्ष्मी पण आहे, ऐश्वर्य पण आहे. ऐश्वर्याच्या सोबत समाधान आहे. इथे नुसतं ऐश्वर्य आहे. विष्णू कुठे आहे? विष्णुप्रिया नाव आहे तिचं. त्याच्यामुळे विष्णू जर नसेल तर त्यास म्हणजे विष्णू म्हणण्यापेक्षा आता समाधान नाही. लक्ष्मी आहे पण समाधान नाही, म्हणजे विष्णूचं अस्तित्व नाही. आणि लक्ष्मी नाही पण समाधान आहे, तर विष्णूचं अस्तित्व आहे. हे तर स्पष्ट झालं आता सिद्धांत. हे सिद्धांत स्पष्ट आहे. म्हणजे सगळं कशावर अवलंबून आहे? समाधान. या समाधानाच्या वर विचार करत असताना समर्थ म्हणतात, समाधानाच्या मागे जो जाईल त्याला शाश्वत सुख मिळालं असं समजा. ज्या क्षणी समाधान जागृत होईल त्या क्षणी तो सुखी झाला, आणि तो क्षण पकडायचा. याच्या व्यतिरिक्त कोणतेच क्षण पकडायचे नाही. त्या क्षणाची आराधना करत तोच टिकवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपण शेवटपर्यंत त्या गोष्टीचा मागे जाऊ शकतो. म्हणजे ते एक प्रकारचं तप आहे. इकडच्याला सोडून तिकडे जॉईन होणं हे तपच आहे, मनाचं तप आहे. जशी हनुमंताची उडी आहे तशी आपल्याला मारावी लागणार आहे. नंतर तैसा ज्ञानी योगेश्वर. हा जो ज्ञानी योगेश्वर आहे तो गुप्तार्थ लाभाचा ईश्वर. हा जो आहे तो गुप्तार्थ लाभ आहे. गुप्तार्थ, आता इकडे गुप्तधन, त्याच्यानंतर गुप्त परीस, त्याच्यानंतर कल्पतरू, त्यानंतर चिंतामणी, हे सगळे असणारा कसा असेल, हे सगळं गुप्तधन त्याच्याजवळ आहे. मग आपल्या संतांजवळ बघितलं, संतांकडे चेहऱ्याकडे बघितलं की ते गुप्तधनाचे मालक आहे असं म्हणायला काय हरकत आहे. गुप्तधनाचे मालक आहे म्हणून त्यांना इकडच्यानी काही फरकच पडत नाही. गुप्तधन ज्याला मिळतो तो तैसा ज्ञानी योगेश्वर. हा ज्ञानाचा योगेश्वर आहे. हे ज्ञान आहे. कोणतं ज्ञान आहे? की ज्या ज्ञानाने मला समाधान मिळालं, मला काहीच आवश्यक नाही, हे खरं नाही, या सगळ्या गोष्टींच्यापेक्षा अधिक सुंदर आहे. ह्या गोष्टी तर आहेतच, पण ह्याच्या व्यतिरिक्त अधिक सुंदर मला बघायचं आहे. त्याकडे गेल्यानंतर मग त्याचा ज्ञानी योगेश्वर हा योगेश्वर आहे. योगेश्वर, आत्ताच मी योगाबद्दल बोलली, म्हणजे अशी लिंकच असते या लोकांची. मला आता वाटतं हे सगळं एकात एकच आहे. योगच म्हटलं ना, की हा योग म्हणजे इथून सुटणे आणि त्याच्याशी जोडणे, हा योग आहे. मग हा योगेश्वर होतो. मग तो योगेश्वर श्रीकृष्णच कशाला, फक्त आपणही योगेश्वर होऊ शकतो, म्हणजेच योगेश्वराचा भाग होऊ शकतो असं त्याचं म्हणणं आहे. यासाठी जन्म आहे. कठीण आहे, कठीण आहे, सोपं. आणि मी काय अनुभव घेतला अशातला भाग नाही. पण थेरॉटिकली जरी आपण असा विचार केला, खरंच किती गोड आहे. काय सोडायचं, सोडलं तर सोडून द्या, काय फरक पडतो हे सुटलं तर. असं मनाला रोज पटवायचं, हे मला कमी पडलं म्हणजे सोडून द्या. योग साधायचा आहे ना, तपश्चर्या करायची आहे ना, मग तैसा ज्ञानी हा ज्ञानाचा योगेश्वर आहे. म्हणजे कृष्णाचा अवतार कशासाठी झाला, तर आपल्याला ज्ञान देण्यासाठी झाला. आणि ते ज्ञान कोणतं होतं, हे असं व्यापार कसा करावा आणि कसं हे करावं अशासाठी होता. कसा देहाला सजवावं आणि कशी असं नव्हतं. हे सगळं खरं नाही असं म्हणत असं आनंद घेत खरं नाही म्हणायचं. आनंद घे पण योग माझ्याशी जोड, असा ज्ञानी योगेश्वर.
गुप्तार्थ लाभाचा ईश्वर, तो गुप्तार्थ लाभाचा तोच आहे. मग आपल्याजवळ नाही आहे का तो? विचार करू बरं 2 मिनटं. तोच आहे म्हणतात ज्यांनी तो लाभ घेतला. आता घेऊ नाही शकला, वर्षांनी घेऊ. अनुभव तोच ईश्वर आहे. पुन्हा ही ओवी आपल्याजवळ लिहून ठेवू. मी तर असं पुष्कळदा करायची की एखादी ओवी जर आवडली ना तर ती वहीमध्ये लिहून ठेवायची. त्याचा कधी कधी अर्थही लागायचा नाही, पण मग पुन्हा दासबोधात जायचं आणि ती ओवी कोणत्या संदर्भात वापरली आहे ते वाचलं की मग समजतं त्याचा अर्थ. आपण त्या दिवशी काय आवडलं होतं त्या दिवशी आपल्याला, म्हणजे कशाने आपण त्याच्याकडे आकर्षित झालो. कारण त्या मागच्या पुढचा रेफरन्स आपण विसरून जातो बरेचदा. मग ती ओवी आणि लक्ष नंबर, आजकाल नंबर टाकून लिहिते, नुसती ओवी नाही. तर तसा ज्ञानी योगेश्वर, गुप्तार्थ लाभाचा ईश्वर, इतर ते पोटाचे किंकर, नाना मते धुंडीती, एवढं नाही लिहून ठेवत. आता लिहिते दशक 6वा, समास 9वा, ओवी नंबर 17. जय जय रघु. म्हणजे मग ते मागचं आणि पुढचा रेफरन्स जर पाहिजे असेल, कशाने एवढा आनंद झाला होता त्या ओबीसी, तर ते बघण्यासाठी मागचा पुढचा रेफरन्स. आता मला कळलं की इथे काही नाही, नुसते उदाहरणं दिले आहे. म्हणजे 1 ते 17मध्ये नुसते उदाहरणं दिले समर्थांनी, की या उदाहरणातून हे विरोधाभास दिला आहे आणि विरोधापेक्षा एक महत्त्वाची ओवी दिलेली आहे, आणि ती म्हणजे तैसा ज्ञानी योगेश्वर. तैसा हा जो ज्ञानी आहे तो योगेश्वर आहे. गुप्तार्थ लाभाचा ईश्वर, इतर ते पोटाचे किंकर, नाना मते धुंडीती. आणि बाकीचे हे करू का ते करू. खरं तर हे नाही ते नाही करण्यापेक्षा हे करू का ते, काहीच करायचं नाही. आणि ह्याच्या मागे लागण्यापेक्षा मग तो त्याला जो लाभ होतो तो गुप्तार्थ लाभाचा ईश्वर आहे. तस्मात सारते दिसे ना, आणि असारते दिसे जना. ह्यांना सार दिसत नाही आणि असार ते दिसे जना, असार बाकी जनांना दिसतं. सारासार विवंचना साधू जाणते. याचा जे सारासार आहे, निरक्षिर विवेक आहे, जसा हंस करतो तसा यांना विवेकी लोकांना ते सार आणि असार यामधला फरक समजून ते साक्षी भावानी संसाराकडे बघू शकतात. साधू जाणती. तस्मात ते इतरास ते काय सांगणे, खरे खोटे कोण जाणे, साधू संतांची या कोणे, साधू संत जाणते श्रीराम. जे या ठिकाणी थांबते, कारण की 9:40 झाली आणि 8 ओव्या पुढे घेते. इतरास हे काय सांगणे, खरे खोटे कोण जाणे, साधू संतांची या कोणे, साधू संत जाणते श्रीराम. दिसेना ते गुप्तधन, तयासी करणे लागे अंजन, गुप्त परमात्मा सज्जन, संगती शोधावा श्रीराम. रायाचे सन्निध होता, सहजची लाभे श्रीमंतता, तैसा हा सत्संग धरिता, सद्वस्तू लाभे श्रीराम. सद्वस्तू सलाभे, सद्वस्तू अव्यावेस्तू, पाहता प्रशस्तास प्रशस्तू, विचार लाभे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, सहजची अनिर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यये खुणेसी बाणावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. दत्ताचे निसाभिमाने कृपा केली दाश्रुतीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समाज, साधके पावे सावकार. विवर्ता विशेषा विशेष करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पावा श्रीराम. ते तव पाठांचा करता आत्मा ते तिचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरुने श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे, आईशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. जय श्री कृष्ण.
वन्दे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि भव्यं हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुष्टं ऋषिरूपं प्राणापानो निश्चयबुद्ध्या हृदिरुद्ध्वा चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान् पश्यं टीशं यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं मायातीतं माधवमाद्यं जगदादिं मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं लोकं रमणीयं भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तिरर्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाक्षं वन्दे रामं वीरमशेषासुरधावं त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपो किलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नत्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम 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 आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ।